मकोकामधील आरोपी गोट्या गित्तेचे नवनवीन कारणे समोर येत आहेत। विधानसभा निवडणुकीत गोट्या गित्ते यांनी ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केला होता। एकीकडे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग म्हणून सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होतात, मात्र गित्तेसाठी परळीत वेगळा नियम आहे का? ते अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काढताना त्याला रोखलं नाही का, असा सवाल उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, गोट्या गित्तेचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत, हा आणखी एक कारनामा? नक्कीच 8 दिवसापूर्वी गोट्या गित्तेचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले होते। यामध्ये पहिला व्हिडिओ असा होता की तो एक आगळी कृत्य करताना दिसत होता, ज्या कृत्यामध्ये त्यांनी अगोदर एखाद्या व्यक्तीला मारण्याच्या अगोदर त्याच्या दारामध्ये दिवा ठेवला जात असायचा आणि त्या दिव्या ठेवल्यानंतर तो हे आगळी कृत्य करायचा। दुसरा व्हिडिओ असा व्हायरल झाला होता की रेल्वे रुळावर बसून त्यांनी जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमाने असतील यांना धमकवण्याचा प्रयत्न केला होता दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि आता जो व्हिडिओ व्हायरल होतो तो निवडणूक आचारसंहितेचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये गोट्या गित्ते जो आहे की मतदान केंद्रावरती गेल्यानंतर की मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये की सर्वसामान्य माणसांना मोबाईल देखील अलाव नसतो आचारसंहितेमध्ये मतदान केंद्रावरती। मात्र गोट्या गित्तेसाठी हा कोणता नियम नाही, कोणता कायदा नाहीये, असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय। मोकोकामध्ये फरार असलेला आरोपी आता सोशल मीडियावर असे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ टाकतोय, मात्र पोलीस अद्याप ही गोट्या गित्तेला पकडत नाहीयेत। हा देखील पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर कुठेतरी संशय निर्माण केला जातो। निश्चितच धन्यवाद आकाश या सविस्तर माहितीसाठी।